कांग्रेस की मंगा रानी अंबुलगेकर नांदेड़ जिला परिषद की बिला मुकाबला सदर मुंतखब हो गई हैं। नांदेड़ जिला परिषद के सदर का ओहदा शेड्यूल कास्ट खातून जुमरे के लिए मुख्तस था, जिसके लिए कांग्रेस की जानिब से मंगा रानी अंबुलगेकर की एकलौती दरखास्त दाखिल हुई थी, जिसकी वजह से इनका नांदेड़ जिला परिषद के सदर के ओहदे पर बिला मुकाबला इंतखाब अमल में आ गया, जबकि नायब सदर के ओहदे पर काफी कशमकश नजर आई। इस ओहदे के लिए कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना की जानिब से पर्चे नामजदगियां दाखिल की गई थी, लेकिन ऐन वक्त पर कांग्रेस, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस की महाविकास आघाड़ी के दरमियान एक मीटिंग मुनक्किद हुई, जिसमें शिवसेना की उम्मीदवार पद्मा नरसा रेड्डी के नाम पर मोहर लगा दी गई, जिसके बाद शिवसेना की पद्मा नरसा रेड्डी का नांदेड़ जिला परिषद की नायब सदर के ओहदे पर बिला मुकाबला इंतखाब अमल में आ गया। इस मौके पर नांदेड़ के निगरान वजीर अशोकराव चौहान और शिवसेना के रुकने पार्लियामेंट हेमंत पाटिल समेत रुकने असम्बली अमर राजूरकर, बालाजी कल्याणकर, रुकने असम्बली मोहन हम्बड्डे, साबिक रुकने असम्बली डीपी सावंत, साबिक रुकने असम्बली वसंतराव चौहान मौजूद थे। जिला परिषद सदर मंगारानी अंबुलगेकर और नायब सदर पद्मा नरसा रेड्डी ने अपने ओहदे का जायजा लिया। इस इंतखाब के लिए रिटर्निंग ऑफिसर की हैसियत से एडिशनल जिला कलेक्टर खुशहाल सिंह परदेसी ने अपनी खिदमत अंजाम दी। जिला परिषद इहाते में कांग्रेस, शिवसेना और राष्ट्रवादी कांग्रेस के कारकुनान की जानिब से आतिशबाजी की गई और मिठाइयां तकसीम की गई। महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने महाविकास आघाडी तिन्ही पक्ष एकत्र स्थापन केलेली आहे, त्याच पद्धतीने जिल्हा पातळीवर सुद्धा भाजपला सत्तेमध्ये रोखायचं असेल तर आम्ही सर्वांनी एकत्र येण्याचं तत्त्व स्वीकारलेलं आहे। त्याच अनुषंगाने नांदेड जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन आजही सुद्धा यशस्वीपणे काँग्रेसचे अध्यक्ष आणि शिवसेनेच्या उपाध्यक्ष अशा प्रकारचं एक चांगलं समीकरण निर्माण झालं आणि त्यातून दोन्ही उमेदवार हे बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून त्यांचा आज पदभार स्वीकारण्याचा या ठिकाणी कार्यक्रम आहे। त्यांना भेटण्याकरता आणि त्यांना आगामी काळामध्ये शुभेच्छा देण्याकरता मी आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये नवीन समीकरण उदयाला आलेलं आहे। महाराष्ट्राचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये तेच सूत्र आम्ही इथं अवलंबलेलं आहे आणि काँग्रेसचे अध्यक्ष आणि शिवसेनेचा उपाध्यक्ष आणि बाकी समितीमध्ये राष्ट्रवादी पक्षालाही स्थान मिळणार आहे। सगळेजण एकत्र येऊन आम्ही नांदेड जिल्हा विकासाच्या दृष्टीने पुढे नेण्यासाठी आम्ही काम करणार आहोत। सर्वप्रथम मी महापुरुषांना वंदन करून शिवाजीराजे जिजाऊ फुले आंबेडकर यांच्या प्रेरणेने सन्माननीय नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब आणि त्याच आमच्या महिलांच्या नेत्या सन्माननीय अमिताताई चव्हाण भाभी आणि अमरनाथ राजूरकर भाऊ आणि सर्व महाविकास आघाडीचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, खासदार, आमदार यांनी जे मला ह्या पदावर बसवले त्याच्याबद्दल मनपूर्वक त्यांचे धन्यवाद मानते। आणि त्याचप्रमाणे माझे पती सन्माननीय सुरेशरावजी अंबुलगेकर साहेबांनी मला ह्या स्टेजपर्यंत पोहोचवून महिला कसं सक्षम व्हावं आणि काम कसं करावं हे त्यांनी शिकवले, त्यांचाही आभार मानते। आणि पूर्ण आणि महत्त्वाचं म्हणजे जे माझे जिल्हा परिषदेचे सदस्य त्यांनी मतदान करून मला ह्या खुर्चीवर बसले त्या सर्व सन्माननीय सदस्यांना मी धन्यवाद देते। नाही, महिलांचे जे मी सांगते जिल्हा परिषदला जे महिलांचे जे म्हणजे त्या ह्याच्याप्रमाणे जे कार्यक्रम असतील जे त्या अंतर्गत असतील त्या महिलांबद्दल मी पूर्ण करण्याचं मी काम करेन। महिलांबद्दल काय योजना आहेत, महिला बालकल्याणच्या योजना, कारण मी मागच्या वेळेस महिला बालकल्याण योजना समितीवर होते, त्याच्या मला बरंच काही महिलाविषयी माहिती आहे, त्यांचे काय काय प्रश्न आहेत ते सगळं सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। मॅडम, आपण सभापती असताना आपली काही महत्त्वाची कामं जी प्रलंबित होती, आपल्या बऱ्याच मागण्या सभागृहात आपण प्रकर्षाने मांडत होतो, त्या मागण्या आज तुम्ही अध्यक्ष आहात, त्या मागण्यांना उद्या तुम्ही प्राधान्य द्याल? बिलकुल देईन, कारण मी एक म्हणजे पदसिद्ध म्हणून ह्या खुर्चीवर जेव्हा बसले, ज्यांनी जे प्रश्न मांडतील त्यांना पुरेपूर न्याय द्यायचा प्रयत्न करेन।